गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। बीड जिल्ह्यातील घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे। त्यातच आता पाटोदा तालुक्यातील सुमळी या गावामध्ये समस्त शिवप्रेमींकडून 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन देण्यात आले। त्यानंतर सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून त्यांना बॉन्डची अट घालण्यात आली आहे। आता हा नियम कधीपासून लागू झाला, बॉन्डवर लिहून दिले तरच शिवजयंतीची परवानगी, तसेच सरकारचे हे नवीन नियम आहेत का असे प्रश्न समस्त शिवप्रेमींकडून त्यांना विचारण्यात आले। सरपंच, ग्रामसेवक, प्रवीण सावंत अशा अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे व कायमस्वरूपी त्याला सेवेतून निलंबित केले गेले पाहिजे। त्याचबरोबर पुढे सरपंच वगैरे अशी अट घालत असेल तर त्यांचा संपूर्ण गावांना तात्काळ राजीनामा घेण्यात यावा। सरपंच गावाचा बाप नाही, गावाचा कारभार पाहण्यासाठी लोकांनी त्याला मतदान करून निवडून आणलेला आहे। लोकांच्या मतावरती बाजीराव होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अशा लोकांना घरचा रस्ता तात्काळ दाखवावा, यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता महाराष्ट्रातील समस्त शिवप्रेमी मावळ्यांकडून होताना दिसत आहे। ते होईल नाही ग्रामसेवक तुम्हाला साधा उपाय सांगितला, तुम्ही ते का नाही करत आहे? तुम्हाला बॉन्डचं काय अडचण आहे? ग्रामसेवक साहेब रिसिव्ह द्या, रिक्स आणि बॉन्डवर काय आतापर्यंत कुणाचे आदेश आहेत बॉन्डवर घ्या म्हणून? त्याची सगळी काढा। तुम्ही जर आता दुसऱ्या शाळेत किंवा दुसरीकडे कुठे केलं असतं काय करत पडली असती ग्रामपंचायतची परमिशनची? बॉन्डवर आणायचे प्रकार घडला ते ग्रामपंचायत जबाबदार नसून त्याला सर्वस्वी जिम्मेदार ही शिवजयंती कमिटी व जे काही म्हणजे आम्हाला डोक्यात मागे काय झाले पुण्या। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संजय चांदगुडे, बीड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।